आपल्या सर्वांचं आपल्या कंटेनर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्ट मधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट या चॅप्टर मधील टाइप 1B प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन किंवा बॉडीच्या इंटरमिडिएट सेक्शन वरती जे काही फोर्सेस ऍक्ट होतात त्यावरील न्यूमेरिकल नंबर 4 पाहणार आहोत. अ बार ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे एक बार दिलेला आहे, त्याचा एरिया किती दिलेला आहे आपल्याला 100 mm². is subjected to axial forces as shown in figure. या फिगर मध्ये काहीतरी ऍक्सियल फोर्सेस ऍक्ट आहेत हे सुद्धा आपल्याला गिवन दिलेले आहे. कॅल्क्युलेट द नेट चेंज इन लेंथ ऑफ द बार. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर या बारचं डिफॉर्मेशन किती होतंय म्हणजे चेंज इन लेंथ किती होतंय ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. टेक ई इज इक्वल टू ई म्हणजेच यंग मॉड्युलस किती दिलाय 2 × 10⁵ Nm/m². आणि ही गिवन मध्ये त्याने डायग्राम दिलेले आहे. तर आता काय काय गिवन क्वेश्चन मध्ये काय काय गिवन दिलंय ते आपण नोट डाऊन करूया. काय काय दिलंय, एरिया दिलेला आहे 100 mm². ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट काय दिलंय, यंग मॉड्युलस ई किती दिलाय तो 2 × 10⁵ Nm/mm². हा सुद्धा Nm/mm² मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. आता या टाइपचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागतं, ही बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे की नाही हे सर्वप्रथम चेक करायला लागतं. आणि जर ही बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असेल तर आपण याचं चेंज इन डिफॉर्मेशन फाइंड आउट करू शकतो. मग इक्विलिब्रियम मध्ये आहे का नाही चेक करण्यासाठी आपल्याला काय माहित आहे, समेशन ऑफ Fx इज इक्वल्स टू 0 हे इक्वेशन माहित आहे. समेशन ऑफ Fx म्हणजेच काय, एक्स ऍक्सिस वरील सर्व फोर्सेसची बेरीज ही किती आली पाहिजे 0. एक्स ऍक्सिस म्हणजे हॉरिझॉन्टल असतो, वाय म्हणजे व्हर्टिकल असतो. तर एक्स ऍक्सिस वरील सर्व फोर्सेसची बेरीज काय असते 0 असते. जर का ही कंडिशन इथं अप्लाय झाली तर आपण म्हणू शकतो ही बॉडी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे असं म्हणू शकतो आणि पुढेचं चेंज इन लेंथ फाइंड आउट करू शकतो. मग आता इथं बघा सर्व फोर्सेसचे ऍडिशन 0 येते का बघूया. पहिला कोणता आहे, राईट साईडला जाणारे पॉझिटिव्ह घ्यायचे, लेफ्ट साईडला येणारे निगेटिव्ह. पहिला कुठला आहे, राईटला चालला म्हणजे पॉझिटिव्ह 1 kN. नेक्स्ट पी कोणत्या साईडला चाललाय, लेफ्ट साईडला, म्हणून निगेटिव्ह p kN. नेक्स्ट 4 राईट साईडला चालला म्हणून पॉझिटिव्ह 4 kN. आणि हा 2 kN कुठे चाललाय, लेफ्ट साईडला, म्हणजेच काय निगेटिव्ह 2 kN. आणि या सर्वांची ऍडिशन किती येणार आहे 0 येणार आहे. मग आता बघा यामध्ये पी आपल्याला माहित नाही, मग पी फाइंड आउट करण्यासाठी काय करूया, हा -p या साईडला पाठवूया आणि बाकीच्या सर्व फोर्सेसची काय करूया ऍडिशन करूया. म्हणजे काय होणार, p इज इक्वल्स टू, हा तिकडे पाठवलं म्हणजे हे सर्व ऍज इट इज राहणार, हा मायनस त्या साईडला पाठवलं म्हणजे पॉझिटिव्ह आणि राहिलेले व्हॅल्यू इथंच ठेवावं लागतील. म्हणजेच 1 kN प्लस 4 kN मायनस 2 kN. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने ऍडिशन करूया. 1 + 4 - 2 किती आलं, +3 आन्सर आलं. म्हणजेच काय, या पी ची व्हॅल्यू किती आली आपली 3 kN. आलेली पी ची व्हॅल्यू इथं नोट डाऊन करूया, ती किती आहे 3 kN. आता ही बॉडी कशी आहे, इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे. मग आता काय करायचं, याची फोर्स रिझॉल्युशन आपण करू शकतो. मग फोर्स रिझॉल्युशन करण्यासाठी आपण 2 मेथड पाहिलेले आहेत. त्यातली मेथड नंबर 1 सॉल्व्ह करूया. काय करतो आपण, ब्लॉक किती आहेत, सेक्शन 1, 2, 3. तर हे 3 सेक्शन आपण कसं करत असतो, सेक्शन नंबर 1 याच्याच खाली, सेक्शन नंबर 2 याच्याच खाली, सेक्शन नंबर ते असं घेत असतो. पहिल्या सेक्शनचं नाव काय आहे, ए बी, दुसऱ्याचं BC, तिसऱ्याचं CD नावं दिली. आता यामध्ये बघा स्टार्टिंगचा फोर्स आणि एंडिंगचा फोर्स हे कसे असतात, फिक्स असतात, ते कधीही चेंज होत नाहीत. म्हणून काय करायचं, पहिल्या ब्लॉक वरती कसं आहे कॉम्प्रेसिव्ह 1 kN, याला कॉम्प्रेसिव्ह 1 kN देऊया.
आणि लास्ट वरती कसा आहे तो सुद्धा कॉम्प्रेसिव्ह आहे 2 किलो न्यूटन, यावरती सुद्धा 2 किलो न्यूटन कॉम्प्रेसिव्ह दिवा. मग या फोर्सेसला काय करतो आपण बॅलन्स करत असतो. कसं करतो, इक्वल अँड ऑपोजिट डायरेक्शन, म्हणजे जेवढा फोर्स आहे तेवढाच फोर्स द्यायचा, तो झाला इक्वल. आणि ऑपोजिट म्हणजे हा फोर्स या साईडला चाललाय तर या साईडला बॅलन्स करायचं. म्हणजे बघा इक्वल म्हणजे 2 किलो न्यूटन आणि ऑपोजिट म्हणजे हा या साईडला चाललाय तर याला या साईडला लावायचं. हे झाली काय झाली आपली बॉडी काय झाली बॅलन्स झाली. हा कोणता फोर्स आहे कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे आतल्या साईडला दाबणारे ते कसे असतात निगेटिव्ह असतात म्हणून हा निगेटिव्ह. त्याचप्रमाणे बघा पहिल्यावरचा सुद्धा फिक्स आहे 1 किलो न्यूटन. मग याला बॅलन्स करण्यासाठी इक्वल आणि ऑपोजिट. इक्वल म्हणजे 1 किलो न्यूटन, 1 किलो न्यूटन हा झाला इक्वल. आणि ऑपोजिट म्हणजे हा जर इकडे चालले असेल तर त्याला बॅलन्स करण्यासाठी त्या साईडून इकडून लावा. म्हणजेच काय झालं सेक्शन 1 आणि सेक्शन 3 ऑटोमॅटिक काय झालं आपण फोर्स रिझॉल्व्ह केलेले आहेत. आता फक्त बीसी राहिला. त्यापूर्वी बघा हा कसा आहे कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह साठी कोणता असतो निगेटिव्ह. राहिला आता बीसी. बीसी कसा बॅलन्स करायचा तर बघा हा नवीन फोर्स किती आला बी वरती 1 किलो न्यूटन आला. कोणत्या साईडला या साईडला. याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करत असतो या साईडून 1 किलो न्यूटन फोर्स अप्लाय करणार 1 किलो न्यूटन. परंतु मूळचा बी वरती एक काहीतरी आहे तो किती आहे पी आहे. पी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली किती आली 3 किलो न्यूटन. तो या साईडला चाललाय ऍज इट इज इथं घ्यायचा. किती आहे तो 3 किलो न्यूटन. मग आता बघा 1 किलो न्यूटन या साईडला चालला 3 किलो न्यूटन या साईडला चालला. दोघांची डायरेक्शन कशी आहे ऑपोजिट इन डायरेक्शन. ऑपोजिट इन डायरेक्शन असल्यावर आपण काय करतो त्यांचं सबट्रॅक्शन करतो म्हणजेच वजाबाकी करतो. 3 - 1 किती आला 2 किलो न्यूटन. 2 किलो न्यूटन. आता विषय येतो डायरेक्शनचा. तर डायरेक्शन कोणती देतो आपण लार्ज फोर्स. 3 आणि 1 मधला मोठा कोणता आहे 3. कोणत्या साईडला चालला या साईडला म्हणून डायरेक्शन काय द्यायची ही डायरेक्शन द्यायची. आता हा किती आला 2 किलो न्यूटन. याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करत असतो इक्वल आणि ऑपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करत असतो. इक्वल म्हणजे 2 किलो न्यूटन आणि ऑपोजिट म्हणजे विरुद्ध डायरेक्शनला फोर्स लावला. म्हणजे या बीसीला काय करतंय बाहेरच्या साईडला उडतंय. बाहेरच्या साईडला म्हणजे टेन्साईल. टेन्साईल फोर्सेस आपण कसं करतो पॉझिटिव्ह देत असतो. झालं संपूर्ण बॉडीचं फोर्स रिझॉल्युशन झालं. आपण इथं टॅली सुद्धा करू शकतो की आपण जे आन्सर काढलेलं आहे ते बरोबर आहे का रॉंग आहे. कसं करायचं आता इथं नवीन सी वरती 2 किलो न्यूटन आला. याला बॅलन्स करण्यासाठी काय करणार इक्वल आणि ऑपोजिट लावणार. इक्वल म्हणजे 2 किलो न्यूटन आणि ऑपोजिट म्हणजे हा या साईडला चाललाय तर यावरती इकडं 2 किलो न्यूटन लावायचं. हा झाला. परंतु मूळचा सी वरती एक लोड आहे तो किती आहे 4 किलो न्यूटन. 4 किलो न्यूटन कोणत्या साईडला आहे त्या साईडला आहे ऍज इट इज द्यायचा. मग बघा हा ह्या साईडला चालला हा त्या साईडला चालला म्हणजे ऑपोजिट इन डायरेक्शन. ऑपोजिट इन डायरेक्शन असल्यावर काय करतो सबट्रॅक्शन करतो. मग 4 - 2 किती येणार 2 किलो न्यूटन. ऑलरेडी आपण 2 किलो न्यूटन इथं लिहिलं होतं आणि सबट्रॅक्ट केल्यानंतर सुद्धा 2 किलो न्यूटन. विषय राहिला डायरेक्शन. डायरेक्शन कोणती करतो लार्ज फोर्स. 2 आणि 4 मधला 4 मोठा आहे कुणी चाललाय त्या साईडला म्हणून याला सुद्धा ऑलरेडी आपण दिलेलं आहे. म्हणजे आपण जी काय प्रोसेस केलेली आहे ती एकदम राईट प्रोसेस केलेली आहे. आता मेथड नंबर 2 बघा. मेथड नंबर 2 फॉर सेक्शन ए बी. पहिला सेक्शन घ्यायचा त्याच्या लेफ्ट हँड साइड फोर्सेस चेक करायचे. लेफ्ट हँड साइड फोर्सेस ए बीच्या लेफ्ट हँड साइडला किती आहे 1 किलो न्यूटन. ए बीला काय करतोय कॉम्प्रेस करतो. कॉम्प्रेस साठी काय करतो आपण मायनस घेत असतो. किती आहे तो 1 किलो न्यूटन कॉम्प्रेस. आता राईट हँड साइड फोर्सेस सुद्धा एवढीच व्हॅल्यू आली पाहिजे. बघा इथे आहे का राईट हँड साइड फोर्सेस ए बीच्या राईट हँड साइडला बघा हा पी म्हणजेच किती फाइंड आउट केला 3 किलो न्यूटन. ए बीला काय करतोय आतल्या साईडला ढकलतो म्हणजे कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह म्हणजेच -3 किलो न्यूटन कॉम्प्रेसिव्ह. नेक्स्ट हा 4 किलो न्यूटन. ए बीला काय करतोय ए बीला 4 किलो न्यूटन काय करतो बाहेरच्या साईडला ओढतो. बाहेरच्या साईडला म्हणजे टेन्साईल 4 किलो न्यूटन टेन्साईल. नेक्स्ट हा ए बीला काय करतोय आतल्या साईडला ढकलतोय 2 किलो न्यूटन म्हणजेच -2 किलो न्यूटन आणि मायनस म्हणजेच काय असतं कॉम्प्रेसिव्ह. कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करूया. आन्सर किती आलं पाहिजे -1 किलो न्यूटनच आलं पाहिजे तरच आपला आन्सर बरोबर असणार. बघूया -3
+4 -2 किती आलं? -1 किलो न्यूटन. म्हणजेच कसं? कॉम्प्रेसिव्ह. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू कशा आल्या? सेम आल्या. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. आता ब्लॉक डायग्राम त्याची ड्रॉ करूया. मायनस म्हणजेच कसं असतं? कॉम्प्रेसिव्ह. किती किलो न्यूटन? 1 किलो न्यूटन. 1 किलो न्यूटन, 1 किलो न्यूटन. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे निगेटिव्ह. ही सेम आन्सर आलंय का बघा? 1 किलो न्यूटन कॉम्प्रेसिव्ह, म्हणून निगेटिव्ह साइन आला. नेक्स्ट बघा, हे पहिलं. दुसरं, फॉर सेक्शन, दुसरा सेक्शन BC, लेफ्ट हँड साइड फोर्सेस इज इक्वल. ह्या BCच्या लेफ्ट हँड साइडचे फोर्सेस बघा. हा 1 किलो न्यूटन BC ला काय करतोय? आतल्या साईडला ढकलतो. आतल्या साईडला म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह मायनस असतात. 1 किलो न्यूटन कॉम्प्रेसिव्ह. नेक्स्ट, हा P फाइंड आउट केला की ते 3 किलो न्यूटन. BC ला काय करतोय? बाहेरच्या साईडला ओढतो. म्हणजेच काय असतो? टेन्साईल 3 किलो न्यूटन. टेन्साईल करूया. -1 + 3. 3 - 1 किती येणार? 2 किलो न्यूटन. पॉझिटिव्ह आन्सर येणार, म्हणून टेन्साईल. हे पॉझिटिव्ह 2 आलं म्हणजे राईट हँड साईडला सुद्धा एवढं झालं पाहिजे. बघूया, जर आलं तर बरोबर, नसेल तर काहीतरी आपली मिस्टेक झाली समजायचं. राईट हँड साइड फोर्सेस BCच्या राईट हँड साईडला हा 4 किलो न्यूटन BC ला काय करतो? बाहेरच्या साईडला ओढतो. म्हणजेच पॉझिटिव्ह 4 किलो न्यूटन. पॉझिटिव्ह म्हणजेच टेन्साईल. नेक्स्ट, BC ला 2 किलो न्यूटन काय करतोय? आतल्या साईडला ढकलतो. आतल्या साईडला म्हणजेच -2 किलो न्यूटन कॉम्प्रेसिव्ह. करूया ऍडिशन. +4 - 2 किती येणार? +2 किलो न्यूटन. म्हणजेच हे आन्सर सेम आलं. म्हणजे आपण केलेली प्रोसेस काय बरोबर आहे. पॉझिटिव्ह आलं म्हणजेच टेन्साईल म्हणजेच काय करतात? फोर्स बाहेरच्या साईडला जातात. किती आहे? 2 किलो न्यूटन. 2 किलो न्यूटन. इथं वरती काढलेलं सुद्धा बरोबर आहे का चेक करूया. पॉझिटिव्ह टेन्साईल 2 किलो न्यूटन. पॉझिटिव्ह टेन्साईल 2 किलो न्यूटन. बरोबर आहे. नेक्स्ट, फॉर सेक्शन CD, लेफ्ट हँड साइड फोर्सेस. हा सीडीच्या लेफ्ट हँड साइडला हा 1 किलो न्यूटन. सीडीला काय करतोय? आतल्या साईडला ढकलतो. म्हणजेच -1 किलो न्यूटन. मायनस म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह. नेक्स्ट, हा P 3 किलो न्यूटन फाइंड आउट केलाय. काय करतोय? सीडीला बाहेरच्या साईडला ओढतो. म्हणजेच टेन्साईल 3 किलो न्यूटन. तो कसा असतो? प्लस. नेक्स्ट, हा 4 किलो न्यूटन सीडीला काय करतोय? आतल्या साईडला ढकलतो. म्हणजेच काय? कॉम्प्रेसिव्ह असतात -4 किलो न्यूटन. कॅल्क्युलेट करूया. -1 + 3 - 4 -2 आलं. -2 किलो न्यूटन. आणि मायनस म्हणजेच काय असतं? कॉम्प्रेसिव्ह. आता हे आन्सर राईट हँड साईडला सुद्धा तेवढंच आलं पाहिजे. आलं तर बरोबर, नाही आलं तर काहीतरी मिस्टेक झालंय समजायचं. आणि ऑलरेडी हे फिक्स असतंय. हा कसा आहे? कॉम्प्रेसिव्ह 2 किलो न्यूटन. कॉम्प्रेसिव्ह म्हणजेच काय असतं? मायनस असतं. म्हणजे इथं आन्सर आपलं -2 झालं पाहिजे, कारण हे फिक्स असते. मग बघूया, हे तर आलंय म्हणजे बरोबर केलेलं आन्सर. आता राईट हँड साइड बघूया. राईट हँड साइड फोर्सेस किती आहे? तो सीडीला कॉम्प्रेस करतो, म्हणून -2 किलो न्यूटन कॉम्प्रेसिव्ह. डायग्राम ड्रॉ करू याची. कशा? निगेटिव्ह म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह म्हणजेच आतल्या साईडला किती आहे? तो 2 किलो न्यूटन. 2 किलो न्यूटन. कॉम्प्रेसिव्ह म्हणजेच निगेटिव्ह. ब्लॉकची नावे देऊया. AB, BC, CD. इथं बघा, कॉम्प्रेसिव्ह 2 किलो न्यूटन. म्हणजेच दोन्ही मेथडने आपले आन्सर काय झाले? बरोबर आलेली आहेत. ह्या दोन मेथड पैकी तुम्हाला जी मेथड सोपी जाईल त्या मेथडने तुम्ही जास्तीत जास्त न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहे, जेणेकरून आपली कोणतीही मिस्टेक या न्यूमेरिकलच्या रिलेटेड होणार नाही. ह्या दोन मेथड व्यतिरिक्त जर तुम्हाला एखादी ट्रिक किंवा एखादी मेथड माहित असेल, ती सुद्धा तुम्ही
अप्लाय करून न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकतो. आपलं महत्वाचं काय आहे तर याचं आन्सर बरोबर आलं पाहिजे. मग ती मेथड कोणती असेल, फक्त आन्सर आपलं काय आलं पाहिजे, बरोबर आलं पाहिजे. तर आता आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, नेट चेंज इन लेंथ. तर टोटल इलॉंगेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग अशा टाईपच्या न्यूमरिकलचं टोटल चेंज इन लेंथ किंवा डिफॉर्मेशन कसं फाइंड आउट करतो, तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आपल्याला काय म्हणतो, संपूर्ण बॉडीचं डिफॉर्मेशन हे केवढं असतं, तर इंडिव्हिज्युअल झालेल्या बॉडीच्या डिफॉर्मेशनच्या बेरजे एवढं असतं. म्हणजेच काय, ह्याचं डिफॉर्मेशन प्लस ह्याचं डिफॉर्मेशन प्लस ह्याचं डिफॉर्मेशन या सर्वांची जर का आपण ऍडिशन केली तर ती ऍडिशन म्हणजेच काय असतं, संपूर्ण बॉडीचं डिफॉर्मेशन. मग आपण कसं लिहितो हे, चेंज इन लेंथ टोटल संपूर्ण रॉडचं डिफॉर्मेशन किंवा संपूर्ण बारचं डिफॉर्मेशन किती असतं, 3 सेक्शन आहेत. म्हणून पहिल्या सेक्शनची चेंज इन लेंथ प्लस दुसऱ्या सेक्शनची चेंज इन लेंथ प्लस तिसऱ्या सेक्शनची चेंज इन लेंथ. मग चेंज इन लेंथ साठी आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे. याच्या अगोदर आपण टाइप 1A सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन वरची सिंपल न्यूमरिकल साठी जे फॉर्म्युला लागतात त्या व्हिडिओमध्ये आपण चेंज इन लेंथचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतो, तिथून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. तर चेंज इन लेंथ साठी फॉर्म्युला काय असतो, PL डिवायडेड बाय AE फॉर सेक्शन 1 प्लस ऑर मायनस आपण काय घेत असतो, तर काही टेन्साइल फोर्सेस असतात, काही कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस असतात, त्यामुळे प्लस आणि मायनस घेत असतो. चेंज इन लेंथ फॉर सेक्शन 2 PL डिवायडेड बाय AE फॉर सेक्शन 2 आणि PL डिवायडेड बाय AE फॉर सेक्शन 3. आता PLAE यातील ज्या ज्या काही गोष्टी कॉमन आहेत त्या आपण काय करूया, बाहेर काढूया, आणि ज्या कॉमन गोष्टी नाही त्याला आतमध्ये ऍज इट इज ठेवूया. मग आता बघा काय काय दिलंय आपल्याला. यातला फोर्स बघा किती आहे, 1 किलोन्यूटन 2 किलोन्यूटन 2 किलोन्यूटन, म्हणजे डिफरंट आहेत. मग कॉमन काढायची गरज नाही. लेंथ बघा 300 mm 400 mm 600 mm डिफरंट लेंथ आहेत, त्यामुळे लेंथ सुद्धा कॉमन काढायची गरज नाही. एरिया बघा काय दिलाय, 100 mm स्क्वेअर. आता बघा 100 mm स्क्वेअर आपल्याला एरिया दिलाय, म्हणजे संपूर्ण जर का हा सर्क्युलर बार असेल तर होल बार हा कसा आहे, सर्क्युलर आहे, आणि त्याचा डायमीटर कसा आहे, म्हणजे हा बघा असा गोल असणार आहे, आणि हा इथून ते हा AB BC CD, म्हणजे इथं जेवढा डायमीटर आहे तेवढाच इथं सुद्धा डायमीटर आहे, तेवढाच इथं सुद्धा डायमीटर आहे. मग एरिया सर्कलचा आपण कसा काढतो, पाय d स्क्वेअर डिवायडेड बाय 4. म्हणजे यात लेंथवर एरिया कधीही डिपेंड नसतो. इथं 300 आहे 400 आहे 600, मग आपल्याला वाटत असेल लेंथ डिफरंट आहे तर एरिया डिफरंट येणार. आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये बघतो की हा जो आहे दिलेला आहे तो आपल्याला फ्रंट व्ह्यू आहे, परंतु ज्यावेळी आपण साइड व्ह्यूने बघतो त्यावेळी सेक्शन लक्षात येतो, सर्क्युलर आहे स्क्वेअर आहे का रेक्टँगल आहे. तो एरिया हा नेहमी कशावरती डिपेंड असतो, डायमीटर वरती डिपेंड असतो. जर सर्क्युलर रॉड असेल, जर का स्क्वेअर किंवा रेक्टँगल असेल तर कशावरती, बेस आणि डेप्थ वरती डिपेंड असतो. हा बेस आणि हा डेप्थ यावरती काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. मग जेव्हा याचा बेस आणि डेप्थ बदलणार त्यावेळी याचा एरिया बदलणार. ज्यावेळी याचा डायमीटर चेंज होणार त्यावेळी याचा एरिया चेंज होणार. मग आता बघा इथं जेवढा डायमीटर आहे तेवढा संपूर्ण रॉडचा डायमीटर आहे, म्हणून इथं जेवढा एरिया येणार तेवढाच इथं येणार, तेवढाच इथं येणार, तेवढाच इथं सुद्धा येणार. जर का स्क्वेअर किंवा रेक्टँगल असेल तर इथं जेवढा एरिया आहे तेवढाच इथं पण आहे, तेवढाच इथं पण आहे, तेवढाच इथं पण आहे. म्हणजे ह्याचा एरिया आपण कसा काढत असतो, बेस इंटू डेप्थ. यात सुद्धा लेंथ कुठं आली का, नाही. यात सुद्धा कुठं लेंथ आहे का, नाही. म्हणजे एरिया हा लेंथवर डिपेंड नसतो. या साईडला जो काय क्रॉस सेक्शन आहे त्यावरती काय असतो, आपला एरिया डिपेंड असतो. मग बघा जर का हा सर्क्युलर असेल तर होल याचा डायमीटर सेम आहे, स्क्वेअर असेल तर बेस आणि डेप्थ सेम आहे, रेक्टँगल असेल तरी बेस आणि डेप्थ सेमच आहे. म्हणून ह्या सेक्शनचा एरिया काय आहे, जेवढा इथं एरिया आहे तेवढाच एरिया याचा आहे, तेवढाच एरिया याचा आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, एरियातून कॉमन काढू शकतो, म्हणजेच काय 1 डिवायडेड बाय एरिया. बघा आणि यंग मॉड्युलस E म्हणजे मटेरियल, संपूर्ण बॉडी एकाच मटेरियल पासून बनलेलं आहे, म्हणून यंग मॉड्युलस काय घ्यायचा, आपण कॉमन घ्यायचा. जर का डिफरंट मटेरियल पासून बनले असते तर त्यांनी आपल्याला दिलं असतं यंग मॉड्युलस फॉर अल्युमिनियम कॉपर स्टील असं दिलं असतं, परंतु काय केलंय त्यांनी होलचा एकच दिलाय, म्हणजे संपूर्ण मटेरियल कसं आहे एका सेक्शन पासून
बनलेला आहे, म्हणून एरिया सुद्धा कॉमन काढला, यंग मॉड्युलस ई सुद्धा कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं मग, पी आणि एल राहिलं. मग प्लस ऑर मायनस पी एल फॉर 1 प्लस ऑर मायनस पी एल फॉर 2 प्लस ऑर मायनस पी एल फॉर 3. व्हॅल्यू पुट करूया. 1 डिवायडेड बाय एरिया किती 100 mm². ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जनची गरज नाही. यंग मॉड्युलस सी 2 × 10⁵ न्यूटन पर mm² मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जनची गरज नाही. आता बघा इथं फोर्स पहिल्यासाठी निगेटिव्ह आलाय म्हणून इथं मायनस घ्यायचं. किती आहे तो 1 kN. व्यवस्थित युनिट कन्व्हर्जन कडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. हा काय kN आहे, त्याचं आपल्याला न्यूटन मध्ये करावं लागतं. मग किलोन्यूटनचं न्यूटन कसं करायचं, तर त्यासाठी आपण एक व्हिडिओ पाहिलेला आहे युनिट कन्व्हर्जन म्हणून. त्यात A to Z युनिट कन्व्हर्जन आपण पाहिलेले आहेत, तर त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो पॉईंट तुम्ही कव्हर करू शकता. मग किलोन्यूटनचं न्यूटन कसं करतो, इंटू 10⁻³ करत असतो. ते झालं किलोन्यूटनचं न्यूटन. इंटू लेंथ बघा, पहिल्या सेक्शनची लेंथ किती आहे 300 mm. ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, ऍज इट इज 300 लिहायचं. नेक्स्ट दुसऱ्या सेक्शन साठी पॉझिटिव्ह आन्सर आला आपलं. पॉझिटिव्ह म्हणजे टेन्साईल. त्याचा फोर्स किती आहे 2 kN. 2 ऍज इट इज. किलोन्यूटनचं न्यूटन कसं करतो इंटू 10⁻³ आणि लेंथ किती आहे दुसऱ्याची 400 mm. नेक्स्ट तिसरा ब्लॉक बघा, निगेटिव्ह आहे म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह. त्याचा फोर्स किती दिलाय 2 kN. किलोन्यूटन आहे, किलोन्यूटनचं न्यूटन कसं करतो इंटू 10⁻³ आणि तिसऱ्याची लेंथ किती दिली आपल्याला 600 mm. ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. तर टोटल चेंज इन लेंथ आपली किती येणार कॅल्क्युलेट करूया. जर संपूर्ण कॅल्क्युलेशन तुम्हाला जर करता येत असेल तर तुम्ही एकत्र सर्व कॅल्क्युलेशन करू शकता. नाहीतर काय करायचं, मायनस हे सॉल्व्ह करायचं, प्लस हे सॉल्व्ह करून लिहायचं, मायनस याची व्हॅल्यू इथे लिहायची आणि आलेल्या व्हॅल्यू मायनस ही व्हॅल्यू प्लस ही व्हॅल्यू मायनस ही व्हॅल्यू करायचं, इथं लिहायचं आणि काय करायचं ही इंटू ही टर्म करायची. त्यानंतर काय होणार चेंज इन लेंथ टोटल लेंथ. तर बघा मायनस ब्रॅकेटमध्ये 1 × 10⁻³ इंटू 300 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 × 10⁻³ इंटू 400 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस ब्रॅकेटमध्ये 2 × 10⁻³ इंटू 600 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू करायचं. काहीतरी आन्सर आलं, मायनसमध्ये आन्सर आहे. कॅल्क्युलेटर मी आता ऑन करतो. ही व्हॅल्यू आपली आन्सर या बटनमध्ये कॅल्क्युलेटरच्या सेव्ह असते. मग आता दुसरं ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय 1 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये टाकूया 100 इंटू 2 इंटू 10⁻5 ब्रॅकेट कम्प्लीट. डबल ब्रॅकेट होतं म्हणून ब्रॅकेट कम्प्लीट इंटू आता जे आपण काय आन्सर काढलेलं होतं त्या आन्सरमध्ये आन्सर या बटनमध्ये सेव्ह आहे म्हणून काय करायचं आन्सर हे बटन प्रेस करायचं, इज इक्वल्स टू करायचं. आन्सर किती आलं -0.035. हे आन्सर आता आपण नोट डाऊन करूया. आन्सर किती आलं आपलं -0.035. चेंज इन लेंथ युनिट काय असतं mm. युनिट द्यायला कधी विसरायचं नाही आणि युनिट कन्व्हर्जन करायला सुद्धा कधी विसरायचं नाही. नाहीतर आपण संपूर्ण कॅल्क्युलेशन करून सुद्धा वेस्ट आहे. कारण युनिट कन्व्हर्जन आणि जर आपण युनिट नाही दिलं तर ह्या सर्व कॅल्क्युलेशनला काहीही किंमत नाही. त्यामुळे आन्सर काढल्यानंतर युनिट द्यायचं आणि जिथं जिथं युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज आहे तिथं युनिट कन्व्हर्जन करायचं. मग आपलं चेंज इन लेंथ किती आलं -0.035. परंतु इथं साइन कसं आलंय मायनस आलंय म्हणून आपण काय लिहायचं निगेटिव्ह साइन इंडिकेट डिक्रीज इन लेंथ. या व्हिडिओच्या रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की कमेंटद्वारे कळवा. अजून काही कन्सेप्ट क्लिअर झाले नसतील तर अजून बरेच न्यूमरिकल या टाईपचे आपण पाहणार आहोत.
तर हळूहळू त्याही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जातील. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल. पुन्हा भेटू याच रिलेटेड न्यूमरिकल नंबर 5 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.